नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण शलाकाने आनंदीला फसवून मालक साहेबांच्या विरोधात मोठा कट रचलेला असतो। सोशल मीडियावरती आता मालक साहेबांविरुद्ध खोटी बातमी पसरलेली असते। त्यामुळे मालक साहेब आनंदीवरती खूपच भडकतात। पण आनंदीने मात्र मोठा निर्णय घेतलेला असतो। 12 तासाच्या आत या शलाकाचं सगळं सत्य आता आनंदी जगासमोर कसं आणणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता आर्ची, आनंदी आणि आरतीताई तिघींनी मिळून आता पैसे साठवलेले असतात। तेव्हा लगेच आर्ची म्हणू लागते, आरतीताई मी आबांसाठी ना मस्त काढा बनवून घेते, काढा पिल्यानंतर त्यांना बरं वाटेल। त्यावर आनंदी म्हणू लागते, तू कर काढा, मी तोपर्यंत आबांचा चष्मा, त्यांच्या वस्तू घेते, म्हणजे त्यांच्या वस्तू त्यांच्या जवळ असल्यानं त्यांना बरं वाटेल। आता इकडे आरतीताई मात्र एका कापडात ते सगळे पैसे गुंडाळून आता तिघी जणी आता तयार झालेले असतात। तर त्या तिघींचं हे सगळं आवरणं, त्या तिघींची मेहनत, हे सगळी कामं आता पिंट्या दरवाजातनं बघत असतो। त्याच वेळेस पिंट्या आतमध्ये येतो, काय सॉलिड मॅनेजमेंट आहे तुम्हा तिघींची, काय शांततेत एवढं मोठं दुःख कोसळलं आहे तुमच्यावरती, पण अजिबात आरडाओरडा नाही, एकदम शांततेत तुम्ही काम करतायत। ते म्हणतात ना शांतीत क्रांती, तसंच झालंय की एवढं सगळं कसं जमतं तुम्हाला। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पिंट्या अरे काय बी अवघड नाही आहे, लहानपणापासून आम्हाला आमच्या आबांनी अशी शिकवण दिली, अरे किती बी संकट येऊ दे, काय बी येऊ दे, पण माणसाने काम अगदी मन लावून शांततेत चोखपणे पार पाडलं पाहिजे, त्यातच खरं यश असतं। त्यावर लगेच पिंट्या म्हणू लागतो, खरंच आज तुम्हा तिघींकडे ना बघून मला हेच म्हणावंसं वाटतंय, एका घरात जर स्त्री नसेल ना तर त्या घराला कसलंही घर पण नसतं। एक पुरुष ही सगळी कामं एवढ्या शांततेत करूच शकत नाही, मुळात म्हणजे त्याला हे सगळं जमणारच नाही। म्हणूनच फक्त बायकांमुळेच घराला घर पण येऊ शकतं। त्याच वेळेस आरची म्हणू लागते, पिंट्या अरे तुझ्या शर्टला काय लिहिलं, हे काय छापलंय त्यावरती। त्यावर लगेच पिंट्या म्हणू लागतो, अगं बाई तुझा आशीर्वाद, अगं आत्ताच मी बायकांचं कौतुक करत होतो ना, आणि आता लवकरच ही मालिका सुरू होणार आहे। तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, एक नंबर भारी की। त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बरोबर चला आपल्याला उशीर होतोय, तिकडे वाट बघत असतील, चला पटकन। आता तिघी जणी हॉस्पिटलला निघालेले असतात। इकडे हॉस्पिटलमध्ये येताच आता आरतीताई जे कापडात पैसे गुंडाळून घेऊन आलेली असते ना, ती त्या काउंटरवरती ठेवते। तेव्हा तिथे ज्या मॅडम असतात ना त्या मात्र भडकतात, काय हे सगळं, हा काय प्रकार आहे, असे कुठे पैसे आणण्याची पद्धत असते का, एवढे कापडात गुंडाळून कोणी पैसे आणतं का, ते पण किती चुरकाळेत, आता ते कोण मोजणार, फार चिल्लरसुद्धा आणली, असं कुठे चालतं का। त्यावर लगेच आरती हात जोडते, मॅडम असं नका करू, आमच्याकडे जेवढे काही पैसे साठवलेले होते ना ते सगळे शोधून आम्ही आणलेत, प्लीज प्लीज आमच्या आबांना लवकरात लवकर बरं करा। असे म्हणताच आरतीताई रडू लागते। त्याच वेळेस ते मॅडम पैसे मोजू लागतात, तर आता ते 60,000 भरलेले असतात। तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघा हे फक्त 60,000 झाले, अजून तुम्हाला 2,40,000 आणावे लागणार आहे, तरच तुमच्या आबांचं ऑपरेशन होणार आहे। आता हे ऐकून आनंदी आणि आरतीला धक्का बसतो, काय 2,40,000 वरून आता वैशूताई सगळेजण आरतीकडे बघू लागतात। त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आनंदी आता काय करायचं, 2,40,000 आणखीन कुठनं आणायचे, हे बघा मॅडम असं नका करू, माझ्या आबांवरती उपचार सुरू करा ना, त्यांना लवकरात लवकर बरं करा ना। त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघा ऑपरेशनसाठी पैशांची सोय तुम्हाला करावीच लागेल, त्यामुळे लवकरात लवकर काय करायचं ते बघून घ्या। तेव्हा मात्र आनंदी आणि आरती पुढे मोठं संकट उभी राहिलेलं असतं, काय करावं, कसं आबांचा जीव वाचवावं हे त्यांना कळतच नाही। तेवढ्यात लगेच आता शलाकाच्या स्टाफमधली ती मुलगी तिथे आलेली असते। तेव्हा ती आनंदीला म्हणू लागते, इथे आनंदी कोण आहे। त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हे काय हीच आनंदी आहे, कोण आहात तुम्ही। तेव्हा ती मुलगी म्हणू लागते, मी शलाका मॅडमने पाठवलं आहे मला, त्यांना तुझी मदत करायची, तुझ्या आबांना ऑपरेशनसाठी पैशांची गरज आहे ना, म्हणून त्यांना तुला पैसे द्यायचेत, त्या बाहेर गाडीत बसल्यात, तुला बोलावतायत, तुझी वाट बघतायत। तेव्हा आनंदी म्हणू लागते, शलाका मॅडम, आणि त्या माझी मदत का करणार आहेत, मला पैसे का देत आहेत त्या। त्यावर लगेच ती मुलगी म्हणू लागते,
कारण मॅडमला तुझा प्रामाणिकपणा, तुझे कष्ट, तुझा हा खरेपणा खूप आवडला. त्या तुझ्यावरती इम्प्रेस झाल्यात आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं आहे की तुझ्यासारख्या गुणी मुलीच्या आजोबांना काही होता कामा नये. म्हणून त्या तुझ्या आजोबांचं ऑपरेशनसाठी पैसे द्यायला तयार आहेत. तुझी वाट बघतायत. तुला जर तुझ्या आबांचा जीव महत्त्वाचा असेल तर तू जाऊन त्यांना भेट. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी एकदा जाऊन येऊ का, त्यांना भेटून येऊ का? आरतीलाही वाटतं की जर पैसे भेटले तर आबांचं ऑपरेशन होईल. तेव्हा आरती म्हणू लागते, हो आनंदी जा तू. आनंदी लगेच आता शलाकाच्या गाडीकडे निघालेली असते. तर इकडे कारखान्यात शिर्केंनी आता त्या इन्शुरन्स कंपनीवाल्यांना ईमेल केलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच शिर्के खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा ते आपल्या स्टाफला सांगू लागतात, हे बघा मी आता त्या कंपनीला ईमेल केला आहे, त्यांचा रिप्लाय नाही आला तर पुन्हा ईमेल करा आणि हो जेवढे फोन करता येईल तेवढे करा. पण या इन्शुरन्सचा घोटाळा कुठे झाला आहे, काय झाला आहे या सगळ्याची माहिती काढा. आपल्याला लवकरात लवकर हे सगळे इन्शुरन्स रिन्यू करायचे. लक्षात येतं आहे ना? तेव्हा लगेच आता ते स्टाफमधले सर म्हणू लागतात, चालेल शिर्के साहेब मी ईमेल आला की तुम्हाला लगेच कळवतो. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, फक्त कळवा मला, पण मालक साहेबांना नाही. हे जे सगळं झालं आहे ना ते मालक साहेबांच्यापर्यंत पोचण्याआधीच आपल्याला मिटवायचं आहे. मालक साहेबांपर्यंत जर पोचलं तर मग लय भडकतील ते आपल्यावरती. त्यामुळे जो काही घोटाळा झाला आहे तो आपणच सॉल्व करूयात. चला पटकन ईमेल धाडा त्यांना. जोपर्यंत त्यांच्याकडनं काही कळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवू नका. आता मात्र लगेच ते सर कामाला लागलेले असतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हे असं कसं होऊ शकतं? पण काही असू दे, आता मालक साहेबांना यातलं काय बी कळता कामा नाही. मला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करावेच लागतील अशातच शिर्के मनाशीच म्हणू लागतात. तर त्यानंतर इकडे आता शलाका गाडीत बसलेली असते. तेव्हा आनंदी आता शलाकाच्या गाडीजवळ येते. त्याच वेळेस गाडीतनं शलाका उतरते. आनंदी, आनंदी कशी आहेस तू? बरी आहेस ना आनंदी? काळजी करू नको आनंदी, तुझे आबा अगदी बरे होणार, पहिल्यासारखे ठीक होणार आनंदी. आनंदी एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, आनंदी अगं तू असं खचून जाऊ नको. अगं तू एवढी गुणी पोर आहे की नाही? तुझं हे गुणी काम पाहून मी तुझ्यावरती खूप खुश झाले आनंदी. म्हणूनच मी ठरवलंय तुझ्या आबांच्या हॉस्पिटलसाठी जेवढे पैसे लागतील ना तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे. आनंदी तू घेशील ना माझ्याकडनं पैसे? सांग ना. त्यावर आनंदी म्हणू लागतं, मॅडम मुळात म्हणजे तुम्ही मला पैसे का द्यायलात? माझी आणि तुमची काहीच ओळख नाही, मग तुम्ही आमच्या आबांची मदत का करायलात? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, आनंदी अगं माणुसकी म्हणून, अगं तुझ्या आबांची तब्येत बरी व्हावी, तुझ्यासारख्या मुलीवरती कुठलं संकट येऊ नये, तुझी मदत करावी म्हणून हे समज करायले मी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही आम्ही दुसरीकडनं पैशाची व्यवस्था करू मॅडम, मला तुमच्या पैशांची गरज नकोय ते मला पैसे. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, आनंदी अगं असं काय करते? तुला तुझ्या स्वाभिमानापेक्षा आबांचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? तुझे आबा जिवंत नको आहे का तुला? तेव्हा लगेच आनंदी थबकते. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, आनंदी निसंकोचपणे पैसे घे आणि हवे तेव्हा मला परत कर, काळजी करू नको, मी तुला पैसे द्यायला तयार आहे. तुझ्या आबांचा विचार कर फक्त आता, दुसरा कसलाही विचार करू नको. त्यावर आनंदी म्हणू लागते, पण मॅडम तुम्ही एवढी मदत का करायलात मला ते तरी सांगा की. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, कारण तुझे मालक साहेब आणि मी खूप मोठे शत्रू आहोत. अगं या सगळ्यात आमची स्पर्धा सुरूच असते, म्हणून मग आता संधीचा फायदा घ्यायचा. तुला मदतीची गरज आहे मग मदत करायची, असंच चालू असतं. पण आमचं शत्रुत्व एकीकडे, पण तुझ्या आबांचा जीव महत्त्वाचा आहे की नाही, म्हणून मी तुझ्या मदतीला आले. बघ बाई आता तुला माझ्याकडनं पैसे घ्यायचेत की नाही त्याचा विचार कर. कसं आहे तुझ्या आबांची तब्येत लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे, नाहीतर मोठा अनर्थ घडू शकतो. आता मात्र आनंदीला काय करावं काही सुचत नाही. जर आबांचा जीव वाचवायचा असेल तर या मॅडमकडनं पैसे घ्यावेच लागतील असा आता आनंदीने मनोमनी विचार केलेला असतो. तर आता लगेच शलाका तिला आपल्या ऑफिसमध्ये तिकडे घेऊन निघालेली असते. तर त्यानंतर इकडे आता मालक साहेब केबिनमध्ये आलेले असतात. तेव्हा ते आपल्या मित्राशी फोनवरती बोलत असतात. अरे बोल ना. येईल, आम्ही उद्या नक्कीच येतोय तुझ्या शेतात, तुझ्या कापसाची शेती बघायला आम्हाला खूप आवडेल. त्याच वेळेस फोन बंद होताच शिर्के विचारू लागतात, मालक साहेब अहो काय झालं, कुणाचा फोन होता? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अरे माझ्या मित्राने कापसाची शेती केली आणि त्याने एक घरगुती बियाणं वापरले, म्हणजे ते
रासायनिक खतं आणि त्याची शेती अशी फुलारली ना, म्हणून त्याने आपल्याला बघायला बोलावलंय. त्यावर शिर्के म्हणू लागतात, जाणार की? मालक साहेब, आपण ती शेती बघायला नक्की जाणार. त्याच वेळेस आता इन्शुरन्स कंपनीला ईमेल पाठवणार आहेत ते सर आता शिर्केंना भेटण्यासाठी येतात. शिर्के साहेब, आतमध्ये येऊ का? तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, हो या ना. आता शिर्के मात्र मोठाले डोळे करून त्यांना खुणवण्याचा प्रयत्न करत असतात. मालक साहेबांसमोर काही सांगू नका. पण आता ते लगेच शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के साहेब, ईमेल आला बरं का. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, कसला ईमेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता शिर्के लगेच त्या सरांना खुणावू लागतात. त्याच वेळेस ते सर म्हणू लागतात, नाही म्हणजे मी शिर्के साहेबांना ईमेल पाठवला ना, ते अपडेटबद्दल. आपल्याला कापडाच्या अपडेट्स द्यावा लागतात ना, त्यासाठीच, दुसरं काहीच नाही. तेच म्हटलं की धागे वगैरे कसे ते बघून घ्या म्हणून ईमेल पाठवला आहे. चला मी येतो असे म्हणतात ते लगेच केबिनमधनं बाहेर निघून जातात. आता मात्र लगेच मालक साहेब शिर्केंकडे बघू लागतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, मी आलोचा 5 मिनिटात आलो. आता शिर्के साहेब तिकडनं बाहेर निघून येतात. तर इकडे आता शलाका आनंदीला आपल्या केबिनमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, मॅडम, तुम्ही खरंच माझी मदत करताय. खूप खूप आभार तुमचे. खरंच तुमचे उपकार कसे फेडावे ना तेच कळत नाही. शलाकाने आता 3 लाखांचा चेक लिहिलेला असतो. आता चेक लगेच त्या पासबुकमधनं फाडताच आता शलाका लगेच आनंदीच्या हातात देते. आनंदी, घे. या क्षुल्लक पैशांसाठी तुझ्या आबांचा जीव धोक्यात कशाला ठेवायचा? घे पैसे. या पैशांची काळजी करू नको. माझ्याकडे अमाप पैसे पडलेत. अजून लागले तर मी अजून मदत करेल. आता तुझे आबा नक्की बरे होणार. त्याच वेळेस आनंदी पटकन तो चेक हातात घेते आणि उठून उभी राहणार. तेच शलाका म्हणू लागते, अगं अगं थांब, एवढी घाई कसली तुला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मॅडम, मला जावं लागेल. माझ्या आबांची तब्येत खूप महत्त्वाची हो माझ्यासाठी. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, अगं जा, पण जरा गप्पा मार. मला ना एक असा प्रश्न सलतोय का माझ्या मनात आनंदी, मला त्याचं उत्तर देशील? तेव्हा आनंदी म्हणू लागते, कुठला प्रश्न मॅडम? त्यावर शलाका म्हणू लागते, अगं बघ ना, आता तुमच्या कारखान्यात एवढे कामगार काम करतायत, मग त्यांच्या इन्शुरन्समध्ये एवढा मोठा घोटाळा कसा होऊ शकतो आनंदी? मला ना हा प्रश्न खूप सलतोय ग. अशाने कामगारांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मॅडम, नाही म्हणजे तसं काही नसेल हो, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल. त्यावर शलाका म्हणू लागते, पण काय प्रॉब्लेम झाला होता नेमकं, तो सांगशील का मला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मॅडम, माझे आबा आजारी पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या ऑपरेशनसाठी 3 लाख हवेत. मग आम्ही लगेच आबांचं इन्शुरन्स कार्ड काढलं आणि ते घेऊन आम्ही कारखान्यात गेलो. तिथे गेल्यानंतर कळलं की कारखान्यात इन्शुरन्स रिन्यू केलाच नाही आहे, तो एक्सपायर झाला आहे. त्यामुळे आबांना पैसे नाही भेटले हो. मग आम्ही शिर्के साहेबांकडे गेलो आणि त्यानंतर शिर्के साहेबांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसला हो. काय झालं हे काही कळालंच नाही. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागतं, अरे बापरे, एवढा मोठा घोटाळा युगंधर मालकांच्या कारखान्यात. अशाने तर तुझे युगंधर मालक म्हणून कमी पडलेत. कामगारांच्या जीवाशी जीव घेणं खेळ खेळत आहेत ते. एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? याचा अर्थ तुझ्या युगंधर मालकाने ते इन्शुरन्सचे पैसे भरलेच नाहीत. तुम्हाला फसवलं गेलं आहे. तुमचा विश्वासघात केला गेला आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही मॅडम, आमचे मालक साहेब लईच. त्याच वेळेस आनंदी मालक साहेबांचं गौरव कौतुक करू लागणार. तेच आता शलाका तिला थांबवते. आनंदी, तुला काय बोलायचं हे मी समजून घेऊ शकते ग, पण शेवटी तुमची फसवणूक झाली. पण बरं झालं की नाही मी तुला मदत केली. आता तू काळजी करू नको. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बरं मॅडम, मी येऊ का? शलाका पुन्हा तिला थांबवते. अगं आनंदी थांब, अजून तुझ्या मनात ज्या काही गप्पा असतील ना त्या माझ्याशी बोल. अगं मी तुझी मैत्रीणच आहे असं समज. तुझ्या मनात जे काही असेल ते सांगून मोकळी हो, तुझं मन हलकं होईल. त्याच वेळेस आनंदी मात्र त्या चेककडे बघत आता तिला कधी इकडनं जाईल असंच झालेलं असतं. तर इकडे आता शिर्के साहेब कारखान्यात बाहेर आलेले असतात. तेव्हा लगेच त्या सरांना ते ओरडतच म्हणू लागतात, काय झालं? मी सांगितलं होतं ना मालक साहेबापर्यंत हे पोचता कामा नये. मग तुम्ही तिकडे कसं आलं होतं सांगायला? तेव्हा ते सर म्हणू लागतात, शिर्के साहेब, चुकलं माझं. त्यावर शिर्के म्हणू लागतात, बरोबर, चला ईमेल काय आलाय ते सांगा आता. काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? त्यावर ते सर म्हणू लागतात, शिर्के साहेब, कंपनीकडे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तिकडे सगळं ओके.
पण आपल्याच कारखान्यात काहीतरी घोळ झाला आहे, इथेच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणणं आहे त्यांचं. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, काय आपल्या कारखान्यात प्रॉब्लेम? नाही 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 नाही, बरं चला मी बघतो काय झालं आहे ते, असे म्हणताच आता शिर्केंनाही टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर लगेच शलाका म्हणू लागते, आनंदी आनंदी अगं मला कीव येते गं तुमच्या मालक साहेबांची. स्वतः एवढ्या हवेलीत राहत आहेत आणि कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांना पडतं हे, कामगारांकडनं घाम गाळून कष्ट करून घेतात आणि ते आजारी पडल्यानंतर हे स्वतःचे हात बाजूला काढून घेत आहेत. असं कसं करू शकतात ते? मालक साहेब चुकलेत आनंदी तुझे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही पण त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, आनंदी मला कळतंय गं तुझ्या आबांना एवढी पैशांची गरज असताना त्यांना इन्शुरन्सचे पैसे भेटले नाही म्हणून तुमच्या जीवाची किती घालमेल झाली असेल हे मी समजू शकते गं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बरोबर मॅडम मला निघावं लागेल, मी निघते आ. असे म्हणताच आनंदी तो चेक घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस समोर आता आनंदी आणि शलाकाचं सगळं बोलणं कॅमेऱ्यात कैद होत असतं. त्या कॅमेऱ्याचं आता एक पार्ट त्या कॅमेरामॅनकडून खाली पडतो. त्याच वेळेस आनंदीच्या लक्षात येतं. आनंदी थबकते, मॅडम आपण दोघे सोडून इथे अजून कोणी आहेत का? कोणी इकडे? शलाका मात्र आता जो अरुण असतो ना, कॅमेऱ्यात व्हिडिओ काढत असतो, त्याला खुणावते आणि म्हणू लागते, अरुण अरुण काय करतोयस तू इकडे? अगं काही नाही आनंदी, माझ्या बागेत काम करण्यासाठी असतो ना माणूस, तोच आलाय, दुसरं कोणीच नाही. तेव्हा लगेच आता आनंदीला मात्र डाऊट येतो. आनंदी लगेच आता त्या दिशेने निघते तर समोरच आता कॅमेरा लावलेला असतो. आनंदी त्या कॅमेऱ्यावरनं स्पर्श करते. अरे देवा, म्हणजे आपल्या दोघींचं बोलणं या कॅमेऱ्यात कैद करत होतो का कोणी? मॅडम सांगा ना, बोला ना मॅडम. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, हो आता मी तुझ्या युगंधर मालकांची वाट लावणारे, युगंधर निंबाळकर विरुद्ध मोठं षडयंत्र रचणारे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मॅडम मॅडम तुम्ही मला फसवलंय. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, हो फसवलंय मी तुला. आता बघ तुझे काही बरळी बोलली ना ते सगळं सोशल मीडियावरती जाणार आणि तुझ्या मालक साहेबांची चांगलीच नाचक्की होणार. हेच करणार आहे मी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मॅडम तुम्ही असं नाही करू शकत, तुम्ही मला फसून हे सगळं बोलून घेतलं एवढं लक्षात ठेवा. तेव्हा शलाका म्हणू लागते, चल जा तुला जे करायचं ना ते कर, पण आता तर तुझ्या निंबाळकर मालकाचं दिवाळं निघणार. आता बघ सगळ्या सोशल मीडियावरती ही बातमी वाऱ्यासारखी कशी पसरते ते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मॅडम ही खूप मोठी फसवणूक आहे हे मी जगाला ओरडून सांगेला. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, तुला जे करायचं आहे ना ते कर, चल मी तुला घाबरत नाही आणि तो चेक आण इकडे, मी तुला कसली पैशांची मदत करणार नाही, चल निघ इकडनं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मॅडम म्हणजे तुम्ही माझी फसवणूक करून माझा फायदा करून घेताय? नाही नाही मॅडम, तुम्ही हे सगळं चुकीचं करताय. आमचे मालक साहेब असे नाहीत. अहो कामगारांसाठी ते काय बी करू शकतात. अहो कामगारांसाठी त्यांनी लय मदत केली हो, आमच्यावर त्यांचे लय उपकार आहे. त्यांचं असं खोटारडी बातमी न्यूजवर नका टाकू मॅडम, असं नका करू. त्यावर शलाका म्हणू लागते, तुझ्या मालक साहेबांचं कौतुक मला नको सांगू. माझा शत्रू आहे तो शत्रू, आणि आता शत्रू माझ्या जाळ्यात अडकलाय. आता बघ तुझ्यामुळे तुझ्या मालक साहेबांचं कसं धिंडोळं निघतंय ते आता तू बघत राहशील. तेव्हा आनंद येऊ लागते, मॅडम असं काही करू नका, अजूनही मी तेच सांगते. तेव्हा शलाका म्हणू लागते, मला काय करायचंय काय नाही करायचंय ते मी माझं बघेल. मला शलाका म्हणतात, शलाका. शलाका म्हणजे धमाका असतोय. चल निघ इकडनं आता, पुन्हा माझ्याकडे यायचं नाही, चल निघ. तेव्हा आनंदी आता तिकडनं निघालेली असते. आनंदीला काय करावं काय नाही काही सुचत नाही. तर इकडे शलाका लगेच त्या अरुणला सांगते, अरुण आता लगेच पटकन हा व्हिडिओ तू एडिट कर आणि लवकरात लवकर तो सोशल मीडियावरती पोचवण्याचं काम कर. मोठी हेडलाईन दे, युगंधर निंबाळकरने कामगारांशी जीवघेणा खेळ चालवला आहे. युगंधर निंबाळकर एक नंबरचा फसवा माणूस आहे. कारखान्यातील कामगारांचा घाम गाळून घेतो आणि त्यांच्या जीवाशी खेळतो. असल्या कसल्या हेडलाईन दे आणि मस्त असं हे सगळं असं रंगून टाकणं की त्या युगंधर निंबाळकरचं दिवाळं निघालंच पाहिजे, मग त्याला कळेल शलाका म्हणजे काय धमाका असतो ते. असे म्हणतात शलाका हसू लागते. तर इकडे आता आनंदी धावतच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आरतीताई आरतीताई कुठे आहेस तू? तेव्हा आरती म्हणू लागते, काय झालं आनंदी, झाली का पैशांची व्यवस्था? दिले का शलाका मॅडमने पैसे? त्या तयार झाल्यात ना? बोल ना आनंदी.
तेव्हा आनंदी रडतच म्हणू लागते, आरतीताई माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली ग, माझ्यामुळे मालक साहेब खूप मोठ्या गोत्यात येणार आहे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, काय झाले आनंदी, नीट सांगशील का, धर बरं आधी पाणी पे. त्याच वेळेस आनंदी पाणी पित्याने म्हणू लागते, आरतीताई त्या शलाका मॅडमने माझा फायदा घेतलाय ग, मला फसवलं त्यांनी मला 3 लाखांचा चेक दिला. मी निघाले होते पण त्या मला बोलल्या की आनंदी थांब, मला एकदाच सांग की काय झालं होतं, आबांचा इन्शुरन्स कसा भेटला नाही. आणि मी खरोखरच सांगितलं ग, आम्ही कारखान्यात गेलो, तिकडे इन्शुरन्स रिन्यू केलाच नाही आहे, तो एक्सपायर झाला आहे असं सांगितलं. आणि तिने मालक साहेबांना गोत्यात आणण्यासाठी हा सगळा व्हिडिओ सोशल मीडियावरती न्यूजवरती टाकण्याचं ठरवलं आहे ग. आता मी काय करू आरतीताई, मला खरंच फसवलं गेलं आहे ग. तिला आपल्या आबांची मदत करायचीच नव्हती पण तिने आपल्या या कमजोरीचा फायदा घेतला आहे ग. आरतीताई माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, आता मी मालक साहेबांसमोर कशी जाऊ, ते मला माफ करतील का, आरतीताई सांग ना. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, अरे देवा, म्हणजे शलाका मॅडमने तुला फसून हे सगळं व्हिडिओ काढून घेतला आहे. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हो आरतीताई, आता काय करायचं, आता कसं मालक साहेबांना वाचवायचं या सगळ्यातनं, त्यांचे आपल्यावरती लय उपकार आहेत ग. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो ना, आणि हे जर मालक साहेबांना कळालं तर, नाही, ते खूप भडकतील, आता काय करायचं आहे. तेवढ्यात लगेच आता हॉस्पिटलमध्ये जो TV असतो ना, त्यावरती न्यूज लागलेली असते, युगंधर निंबाळकरने फसवलं आपल्या कामगारांना, कामगारांच्या जीवाशी खेळतायत युगंधर निंबाळकर. आता अशा मोठमोठ्या हेडलाईनी आणि आता सगळ्यांकडे सोशल मीडियावरती ही न्यूज पसरलेली असते. आता मात्र आरतीला धक्का बसतो, आनंदी सगळीकडे व्हायरल झाली ग ही न्यूज, आता काय करायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मलाही काही कळत नाही ग ताई, आता मी काय करू, कसं मालक साहेबांना सांगू, मी फसले गेले ग यात सगळ्यात. त्याच वेळेस आता मालक साहेब आपल्या हवेलीत आलेली असतात, त्यांना आता खूप मेसेजेस येत असतात, TV ऑन करा, एकदा बघा बातम्या, TV ऑन करा. आता लगेच मालक साहेब TV ऑन करतात आणि बघतात तर मालक साहेबांना धक्का बसतो. तेव्हा लगेच आता मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, लवकरात लवकर शिर्केला सांगा, ती आनंदी माझ्या समोर पाहिजे. आता मात्र लगेच त्यांचा कामगार म्हणू लागतो, चालेल, मी लगेच शिर्के साहेबांना कळवतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आनंदी आता हवेलीत मालक साहेबांसमोर हजर झालेली असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, तोंडात राम आणि बगलात सुरी, तोंडात देवाचं नाव घ्यायचं आणि मग पाठीवरती स्वतः खंजीर खुपसायचा, पाठीवरती वार करायची जमतंय ना तुला, पण तू खूप मोठी चूक केली, तू त्या शलाकाला जाऊन मिळाली आनंदी, ही तुझी चूक कधीही माफ केली जाणार नाही. त्यामुळे निघायचं, कारखान्याच्या बाहेर निघायचं, पुन्हा कारखान्याकडे पाऊल फिरकलं सुद्धा कामा नये, लक्षात ठेवायचं. पोचलं. त्याच वेळेस आनंदी रडतच तिकडनं निघालेली असते. तेव्हा लगेच आता मालक साहेबांच्या हवेलीच्या बाहेर येताच आनंदीने ठरवलेलं असतं, बास आता पुरे झालं, मालक साहेबांसमोर आणि या जगासमोर सत्य यायलाच पाहिजे, मला त्या शलाका मॅडमने फसवलंय, हे सत्य मी सगळ्या जगासमोर 12 तासात आणणार, असे म्हणत आनंदी घरी येते. तेव्हा आरची विचारू लागते, आनंदीताई तू चांगला विचार कर, तिकडे कोण होतं, कोण तुमचा व्हिडिओ काढत होतं, काही कल्पना आहे का तुला, आठव ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आठवलं, त्याचं नाव अरुण होतं. आता मात्र आनंदी या शलाकाचं खरं रूप जगासमोर कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.